पुलगाव नगरपालिकेच्या बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बांधकाम विभागाच्या छुप्या पाठिंब्यामुळे रेल्वे स्थानकाजवळील जय भारत हेअर सलून ते जुने ग्रामीण रुग्णालय या मार्गावर सुरू असलेले नालीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या बांधकामात लोखंड आणि सिमेंटचा अत्यंत कमी वापर केला जात असून केवळ एका सिंगल सलाख च्या आधारे स्लॅब आणि भिंती उभारल्या जात आहेत. एका सळईवर उभे राहिलेले हे बांधकाम किती दिवस टिकणार असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. शहरात अशी चर्चा आहे की पालिकेचे संबंधित इंजिनियर आणि कंत्राटदार यांच्यात असलेल्या अभद्र युतीमुळेच हे काम उघडपणे सुरू आहे. कंत्राटदाराचा पूर्वेतिहासही बोगस कामे करण्याचा राहिला असल्याची चर्चा असून रोजगार हमी अर्धे तुम्ही अर्धे आम्ही या युक्तीनुसार जनतेच्या पैशांची लूट सुरू असल्याचा आरोप होत आहे. या गंभीर प्रकरणाची प्रशासनाने सखोल चौकशी करून संबंधित दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी जोरदार मागणी पुलगावच्या जनतेने केली आहे. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव.